मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये. आपण चाललो आता करी रोडला. आपला शिरीष नावाचा मित्र आहे, त्याच्या बिल्डिंगमध्ये बॉक्स क्रिकेटच्या मॅच आहेत आणि मला पण घरी बसून कंटाळा आला, तर बोललो जाऊया. आणि आपण नाईट आऊट पण मारणार आहे आज, कारण की केदार या लोकांचे पेपर संपलेले आहेत. तर बोललो आज काहीतरी तुम्हाला पण एंटरटेनमेंटसाठी ब्लॉग शूट करूया. तर बघूया, चला भेटूया करी रोडला जाऊ. तर मित्रांनो, आता आपल्याला शिरीषने भजीपाव खिलवलेला आहे. तर शिरीष धन्यवाद भजीपावसाठी. आणि हा बघा, हा फुकट्या आज आलेला आहे राहुल. आणि आता मला आपला भजीपाव पुढच्या सँडविच खिलवणार आहे. हा शिरीष, चालेल चालेल, धन्यवाद. आता शिरीषची मॅच होणार आहे, तर आपण आता मॅच बघायला जाऊ बिल्डिंगमध्ये. पहिले हरले आम्ही. हा, पहिली मॅच हारले भाऊ. काय नाही विषय, जेवायला दिले. पहिली मॅच देवाला, पहिली मॅच देवाला. पहिली मॅच जेवायला नंतर हा चालेल. मग आता पुढच्या मॅचची पण आपण दाखवू त्याच्या. अरे हो हो, आळू खाणार भाई. माहिती आहे, जोपर्यंत जोड पाक्या नुसता चेप आमच्या विनायकने कॅमेरा काढला नव्हता तोपर्यंत चांगलं चालू होतं. विनायकने ब्लॉक काढला, कॅमेरा काढला, तसे विकेट पडायला चालू झाली. नाही बाबा, शेवट शॉट याच्यामुळे झाला. माझ्यामुळे काय नाही झालं, तो कॅमेरा काढला त्यामुळे सगळे विकेट गेले. राहुलला मी थँक्यू बोले, नजर नाही लागणार आमच्या टीमला. काळी बावली, काळी बावली, आमच्या ग्रुपमध्ये काळी बावली बोलत. कावळी बावली. काय नाही, आता मस्त खाऊया. भावाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पुढच्या मॅच तरी जिथून या. भेटणार विनायक, सँडविच भेटणार. हा, भेटणार सँडविच भेटणार. तर चालेल, भेटूया आपण आता. सँडविच केलं तर तिथं पण जाऊया. तर चला. हा विनायक कदमचा 7वा वडापाव. हा, आता दुसरा आहे. 7वा आहे, वाचणार नाही. बाकी बिल आपला विनायक भरणार आहे. राहुलचं पण 10वा खातोय. हा मॅच जिंकला तर रात्री अजून मोठी पार्टी आहे. मॅन ऑफ द मॅचला मग किती रुपये? 222 आणि एक टी शर्ट. बघू शकता तुम्ही, याला नुसता खातोय, चेपतोय. दुसराच वडापाव आहे माझा. आणि हे फक्त ब्लॉग साठी बोलतोय, दुसराच वडापाव आहे, पण रियालिटी मध्ये बिल तोच देणार आहे. बिल देतोय ना, देतो ना. एवढं दाखवून पण तो असं करायचं माहिती नाही. बोललो खरंच काय तरी काय झालं, काय चांगलं झालं. हे रिप्ले काय झालं विनायक स्वतःच्या तोंडून सांग. तोंड धुतलं, गरमी होत. अरे पण मी दाखवलं असं होतंय पाण्यात, तरी त्यांनी बघितलं. मला माहिती होईल काय नाही, तुला काय नाही बोलणार. हेच जर आम्ही असतो आतापर्यंत रिप्लायचा विषय डोक्यात असता त्याच्या. तुला काय नाही भावा, कारण की तुझ्या मित्रांना दाखव कसा पडलास, दाखव ना एकदा. काय नाही, खुर्ची पुढे. आता जेव्हा सँडविच येईल ना, तेव्हा फक्त ह्याच्याकडे बघाय, ह्याचा चेहरा बघा. त्याचे कॅमेरा चालूच ठेवूया. हा गरम असेल तरी चालेल, पण पहिला पीस लगेच. हा एवढा बोलतोय ना, जर एक पण घास खाल्ला. मी खाणारच आहे. अरे मी खाणारच आहे. बघा किती भिकारी आहे. भूक लागली तर भुकायला कोण काय बोलतो भूक लागली तर भुकायला तर लागणारच ना. तर पनीर सँडविच आपण खात नाही, तर भावाने आपल्याला नवीन सँडविच बनवून दिलाय. बनवून नाही त्यांनी बनवलं. हा म्हणजे तेच रे, हे त्यांचं आत्याचं दुकान आहे. कधी रोडला आल्यात तर नक्की या, शेलार स्नॅक्स सेंटर. तर आता आपण खाऊया सँडविच. आणि यांना एक तुकडा पण नाही द्यायचा आहे, एक तुकडा पण नाही द्यायचा. बघूया हे म्हणतोय लांब. मला अनफॉलो केलं तरी चालेल. अरे भाई, प्रेम मध्ये नाही, ते मागे जा. नका येऊ, नका भाऊ घेऊ, काय नाही. चेपा चेपी जोड पाक्या ह्याच्या वाटणीला फक्त आता 2च राहिलेत आणि हातात येतो तिसरा यांनी काढलाय. आणि हा जोड पाक्या 6. 1 2 3 4 खाल्ले.
म्हणजे मी 3 खाल्ले म्हणजे एक तुकडा मी एक्स्ट्रा खाल्ला तरी. बघा हे विकास कोण? ह्याची आज मारताय तू. हा बघा यांनी घुसखोरी केली आहे आणि ढापलाय चोर. चेहऱ्यावरनं पण चोरच वाटतो असाही. बरोबर भाई बरोबर एक नंबर. खाऊ दे भावाला खाऊ दे खाऊ दे. थांबा आता मी कट करतो तर शेवटचा पीस पण ढापला. इकडे का ओरडते? चोर आहे चोर. बघू शकता तुम्ही हा चोर आहे. भाई डेंजर शॉट डायरेक्ट 50 सेंटीमीटर पाठी घेतलाय. 6 चेंडू 7 धावा पाहिजे. आणि शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते? हा आपल्या भावाचीच ओव्हर आलेली आहे. वरील मार्गदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सिटी स्पोर्टी संघाचा शिरीष फोनवर येऊनच बॉल बसला पाहिजे. श्री सरस अब्दुल पंचांच्या उजव्या बाजूने राजगड यांकडून राऊंड विकेटचा मारा घेऊन 6 चेंडू 7 धावा अमित पाहिजे. आंजर्लेकर जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत. पहिला बॉल दुहेरी धावेसाठी 5 चेंडू आता 5 धावांची गरज. चांगला टाकलेला डायरेक्ट पायात होता बॉल. हा याचा आहे का? याचा आहे का? युनिक परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न अमित आंजर्लेकर यांचा. 3 चेंडू 1 धाव. सामना आणि या फटक्यावरती मात्र चौथ्या धावेच्या प्रयत्नात अमित आंजर्लेकरने दिली आहे आपली 100% कामगिरी. वैयक्तिक 27 धावा या 34 धावांच्या पाठलागात त्याने बनवल्या आणि आपल्या संघाला मिळवून दिलाय तो मोठा विजय. आणि त्यामुळे सामनावीराचा मानकरी ठरेल तो अमित आंजर्लेकर. वैयक्तिक तर मित्रांनो आता मॅच वगैरे झालेली आहे. आमचा मित्र शिरीष दोन्ही मॅच हारला आहे. तर एक मॅच तर आता हरला, दुसरी मॅच जिंकणारी हरलाय. दुसरी मॅच जिंकणारी हारलाय. भावा तू गाडी चालव. 2दा वाचलाय आम्ही मरता सरळ घे गाडी. अरे काय करतोय राहुल? पहिले इथे टाकतो. कशाला? अरे तिथे लेट झालं बाबा, दुसऱ्याच्या घरी जातोय. काय? जेवायला चाललाय हा. हा. अरे अरे एवढा खाऊ ना जेवायला चाललाय. केवढा खाल्लं रे? जा चल चालतं. मग तुम्ही कुठे भेटले? तर मित्रांनो आता आम्ही मॅच वगैरे बघून आलेलो आहे. राहुल आता प्रणवच्या घरी जेवायला गेला आहे. तो जेवेल वगैरे आणि येईल. एवढं खाऊन पण त्याला भूक कशी लागली देवाला माहिती. तर मला वाईट वाटतं आहे की शिरीष आपला दोन्ही मॅच हारला आहे. ते पण जिंकणाऱ्या मॅचही हारला आहे. तर काय नाही खेळ आहे, हारजीत होत राहते. काय बोलशील भावा? अर्जित होत राहते. खरं काय बोलणार? तू काहीतरी बोलत होता ना आपण गेलो म्हणून मॅच हारला. हा आम्ही बघायला गेलो म्हणून दोन्ही मॅच हरणार. आता आम्ही निघून आलो. आता सगळ्या मॅच जिंकेल. आता राहिल्याच कुठेच मॅच जितायला. राहिले 2 मॅच बाकी आहे. आज थोडी होणार, त्या उद्या होणार. अरे उद्या होणार बोलला. मग उद्या. त्यांच्या काय आजच थोडी होणार. तर उद्या पण होतील. तर देव करो उद्याच्या मॅचला जिता होतो. उद्या आम्ही नाही जाणार बघायला. तर आता कोण येत आहे? कोण नाही येत. तर बघू आता रात्रभर काय करायचं आणि काय नाही. तर भेटू थोड्या वेळाने. तर मित्रांनो आपले भाऊ आलेले आहेत जेवून. हा बघा हा पण आलाय. आपल्या टॉमीला दिलंच ना रे बरोबर जेवायला. भाई केवढं खाल्लंय त्याने माहितीये का? एक भजीपाव, एक वडापाव, सँडविच, ते पण माझ्यातलं सँडविच. एवढे पण चेपलाय मजबूत. 2 प्रकारचे मच्छी, सार भात. 2 दिवस जेवला नव्हता. तर जाऊ दे आज ना. मी काय बोलतो नाईट आउट आहे आज आपल्याला काहीतरी रावस. माझ्या बिल्डिंग आले नाही. बिल्डिंग खाली कोणाच्याच नाही. माझा बिलकुल नाही. माझ्या बिल्डिंग खाली गेलो की डायरेक्ट भोईवाडा पोलीस स्टेशन. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मरीन ड्राईव्हला. तर नाईट आऊट म्हणून काय करायचं परळमध्ये थांबून करणार काय. तर मी आयडिया दिली की आपण मरीन ड्राईव्हला जाऊ. जरा यांना मस्का लावायला लागला. प्रणव आहे, केदार आहे आणि हा आपला राहुल आहे. तर जरा मस्का लावला यांना. बोललं चला. तर बोल काय रे आता.
बघितलं वैतागलोय याला. मला वैतागली काय नाही. त्याला आम्ही नाव ठेवलंय संकट. हा लगेच सकाळचा सूर्य बघितल्याशिवाय घरी पाठवत नाही. पण आम्ही याला बोलवतच नाही. तर येतो. येणार रोज येणार तरी पण काय टेन्शन नाही. तर टेन्शन आपण आम्हाला असतं ना, तुला कसलं. तर आपण जाऊया आता मरीन ड्राईव्हला. वाजलेत किती? वाजलेत किती? वाजले 1:15 झाला. 1:15 झालाय. आता ही कितीची 12:37ची ट्रेन लागली आहे भायखळा. BY म्हणजे भायखळा ना रे. 12:50 चर्चगेट. अच्छा इथं जायचंय. सॉरी दिवाय म्हणजे बायकाळा नाही भाईंदर. दिवाय म्हणजे हात दोस्तीचा नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही. ही दोस्ती तर मित्रांनो आता आम्ही चर्चगेटला उतरलो आहे आणि आता चालतो आहे. परफेक्ट शेवटच्या ट्रेनने आम्ही आलो आहे. तर आता मरीन ड्राईव्हला जाऊ. इथून बाहेर पडू पहिला. याला फोन देऊ की नको देऊ? कोणाला नको देऊ भाई नको देऊ फोन. जमा कर जमा. तर देतो रे बाबा. मेन गोष्ट आमच्याकडे तिकीट नाही म्हणून जरा भीती वाटते. 12 वाजले आत्ताचे. 1 वाजता बसले टीसी असताना. तर जर असलं हाच भरणार आमची पैसे फाईन हाच भरेल. शॉर्ट्सला कॉल लावायला लागतो. फाईन हाच भरेल. किती होतील? 250, 500, 1000 रुपये होतील. 1000 रुपये फाईन पडेल. टीसी भेटला ना काय करायचं मी तुम्हाला सांगतो. एकदाच हां सांग सांग. भेटला पकडला आपलं हां जायचं त्यांच्यावर 2 मिनिटं चालत दिवसभर पोलीस एकाला काढतो तो बाहेर झोपल्या आतमध्ये. आणि मग काय? पिऊन याच्यावर पण नाही झोपलेला, खाली मध्ये झोपलेला. आणि मग भेटलं आपण चाललं 2 मिनिटं म्हणजे धक्का द्यायचा आणि पळायचं ना सुटायचं आणि पाठी बघायचं. चुकून चुकून तू पडला त्या पडला. टीसीने तुला परत पकडला. मग काय तर- थांबा कॉल लावतो मग बसून राहायचं 2-3 त्याचा कॉल तास. कोण नाही उचलत, चालत करून राहणार. तरी पण 2-3 तास बसायचं. आपल्याला काय कामधंदे आहेत तिथे बसायचं. कामधंदे करतो त्याचे पण पैसे नाही भेटत. ते प्रणव कुठे? प्रणव. तर बाबा आता चल पुढे. जाऊ आपण मरीनला. तिकडं मग कुठे रे? कुठे सांग मला. हाय ना हा. हा दुसरा मेंटल आहे. नरिमन point. पहिली मेंटल आपली नरिमन श्रद्धा आहे. point. पहिली मेंटल आपली श्रद्धा आहे आणि दुसरा मेंटल हाय. अरे नरिमन पॉईंटला जायचं. मरीन ड्राईव्ह राहिलं पाठी हा ठीक आहे चालेल बाबा. नरिमन पॉईंटला जाऊया आहे रे. आणि भेटूया. आणि मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आम्ही सुखरूप स्टेशनच्या बाहेर पडलो. तर काय नाही रात्र होती. तर तुम्हाला एक सांगतो, विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करू नका कधी पण. आम्ही केला, रात्रीचा टाईम होता म्हणून केलं, नाही तर आम्ही पण तिकीट काढतो. तर तुम्ही कधी असा विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करू नका. कमेंटमध्ये सल्ले द्यायचे असेल तर सल्ले देऊ नका. स्कॅनर पाठवतो. पैसे द्या. पैसे द्या. सल्ले देऊ नका. तर मित्रांनो नशीब एवढं आमचं खराब आहे की पोलीस खूप आहेत आणि बसूनच देत नाहीत मरीन ड्राईव्हला. तर ते पण आमच्यासोबत नशीब घाण आहे कारण की हा आलाच म्हणून आमचं नशीब खराब चाललंय. मी नाही. हा नाही हा म्हणून अरे तू आमच्या हा life मध्ये पनवती आला, आहे. तोपर्यंत नशीब हा आमचं पनवती खराब आहे. झालं. हा पनवती आहे मित्रांनो. हा पनवती एक नंबरचा. लाईफ मध्ये आलास तर आमची नाही तर आम्ही दोघांनी पण नाईट मारली आहे पण आम्हाला पळवलं नव्हतं. मरीन ड्राईव्हला गेलेला. हा इथंच होतो बाई. इथंच झोपलो होतो होतो. मरीन झोपलो ड्राईव्हला, होतो. झोपलेलो अक्षरशः. तर आणि हाय म्हणून नशीब लय बेकार आहे आमचं. तर आता मेन विषय असं झालाय की आम्ही आलेलो शेवटच्या ट्रेननी आणि वाजले आत्ताशी 1:45. दीड वाजले आत्ताशी. पण करणार ट्रेन आहे 4:15ची. पहिली ट्रेन 4:15ची. करायचं एवढा वेळ करायचं काय. तर आता दुसरा प्लॅन बी ॲक्टिवेट करतोय आम्ही. चालत गेट ऑफ इंडियाला जायचंय. तिकडून पण हाकलावलं जातं देवाच्या भरोसे. तिथून हाकलं जातं मग डायरेक्ट लालबागला चालत निघायचं पदयात्रा. तर बघू आता काय करायचं. जरा डोक्याला विचार करायला आम्ही मुंबई थोडा टाइम explore देतो. करूया आता जरा. हा मुंबई एक्सप्लोर करूया आपण. तर नाईट लाईफ. मित्रांनो एवढंच सांगेल, कधी मरीन ड्राईव्हला रात्री येत असाल तर नका येऊ. गाडी बिडी असेल तर या. असं ट्रेन बिननी नका येऊ, पळवून लावतात इकडून. तर आता बघूया काय करायचं. गेट ऑफ आलात तरी इंडिया. हे काळ तोंड बघू नका. हा आला तरी हे काळं तोंड बघू नका.
तर जाऊ द्या, आता चालत चालत बघू आपण कुठे जायचं आणि कुठे नाही. तर मित्रांनो, मरीन ड्राईव्हवरून गेटवे ऑफ इंडियाला आम्ही एवढं चालत आलो 45 मिनटं, पण इकडे येऊन पण काय फायदा नाही झाला. इथून पण आम्हाला आता पोलीस चला चला निघा निघा बोलतात आहे. आता आम्ही त्यांना काय सांगू. आता आम्ही चाललोय पद्माला. तिकडे आम्हाला कोणच काय बोलत नाही, तिथून डायरेक्ट आम्हाला पोलीस स्टेशनला नेतात. तिथून आम्हाला चलत हलवत नाही, तिथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला नेतात. चौकीत चला बोलतात. आणि मग आता एवढं 45 मिनटं चालणं पण पूर्ण फुकट गेले. तर आता आम्ही परत मरीन ड्राईव्हला चालत जातो. मग परत तिथून पळवणार, मग परत इथं येणार. अशीच रात्र काढावी लागेल मला वाटतंय. पण नशीब एवढं खराब असून वाटलं नव्हतं. तर जाऊ द्या, तुम्ही ताजमहल हॉटेल बघा. हे ताजमहल हॉटेल, सॉरी ताज हॉटेल. आणि हे आपलं ऑबेरा हॉटेल. ऑबेरा आहे हा बघा. ह्याला सदमात लागलाय बिचारायला. एवढा वेळ चालून 2 मिनटं पण बसून नाही दिले. आणि हा बघा, जाऊ द्या रडकाय. आणि हे बघा गेटवे ऑफ इंडिया. तर मस्त आता इथं थंड हवा चालू आहे. तर आता केदार काय बोलशील तू. थंड हवा चालू आहे. नाही आपण एवढं चालत आलो, पोलिसांनी आपल्याला द्यायच नाही केली. 2 मिनटं पण बसून नाही दिली. आता गुगल मॅपवरती आधावर तरी गेटवे ऑफ इंडिया टाकलं, आता परत लालबाग टाकतो. आता लालबागला चालत जायचं. नाही, इथून लालबागचा रस्ता माहिती आहे. वाजले किती वाजले किती खूप जाऊ 2:30. 2:30 वाजलेत का. चालत निघूया बोलतो चालत. नको बसून देतात इथे ते बघ. हां, तर आता बसूया इथे. आता काय समुद्र नाही बघू शकत ना. समुद्र आज आमच्या नशिबातच नाही. तर आता काय ओबेरा हॉटेल बघतो अथांग रात्रभर. समुद्राच्या नशिबात आम्ही नाही. हां, त्या अथांग समुद्राच्या नशिबात आम्ही नाही. तर आता बघूया काय करायचं. तर मित्रांनो, आपल्या भावाला हे ताज हॉटेल बघून एक प्रश्न पडला आहे. तर काय प्रश्न केदार. काय नाही ना, झोपायचं असं तर इकडे कशाला येतात. हां, 1 लाख रुपये घालून ते पण आपल्या प्रश्न बरोबर आहे. 1 लाख रुपये घालून माणसं इथं फक्त झोपायला येतात. बघा, सगळ्यांच्या खिडक्या बंद आहेत. तर 1 लाख रुपये घालून फक्त झोपायला येतात, असा हा केदारचा प्रश्न आहे. किंवा आज बोनी झालीच नसेल ताज हॉटेलची. काय बोलतो ना बाबा. तर मित्रांनो, आम्ही हा सीन आता रिक्रिएट करणार आहे. तर बघा, ये क्या है बे? सपना है पर एक दिन सच होगा. मतलब महल है तेरा मेरा हम दोनों का. देखना तू, एक दिन हम ऐसे ही महल में रहेंगे राजा लोगों की तरह. पक्का अंगूठा लगवा ले. लेकिन ऊपर वाली मंजिल में मैं रहूंगा और मैं तेरे दिल में. वहाँ तो तू अभी भी है मेरे यार. तर आपण आता रिक्रिएट करूया हा सीन. बघूया कसा होतोय. एक दिन सच होगा. मतलब महल है. होणार. नीट होणार. अरे कोणाचा. हम दोनों का. ये क्या है बे. सपना है. 2,000 years later. ये क्या है बे. सपना है पर एक दिन जरूर सच होगा. मतलब महल है तेरा और मेरा हम दोनों का. पक्का अंगूठा लगवा ले ऊपर वाली मंजिल में मैं रहूँगा. और मैं तेरे दिल में. वो तो तू अभी भी है रे यार. तर मित्रांनो, बघू शकतात 50,000 व्ह्यूज जस्ट कंप्लीट झालेत आपल्या व्हिडिओला. लाईक दाखव. लाईक पण 2,613, 3,522 शेअर झालेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला एवढंच बोलेल की जसा इंस्टाग्रामला सपोर्ट करतात तसाच यूट्यूबला सुद्धा सपोर्ट राहू द्या. यूट्यूबला पण शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओ आपली लाईक करा, आपल्याला सपोर्ट करा. तर गाईस फायनली सेटलमेंट झालेली आहे. ना विनायकने राहुलला मारला ना राहुलने विनायकला मारला. सो राहुलची चुकी होती. राहुलच मुद्दा पण मध्ये येत होता. माझी काही चुकीत नव्हती चुकी तर काय करू. कशाला काय नाही गाईस, ऐकून घ्या. काय नाही, हा मेंटल आहे. तू मेंटल असशील. मी मेंटल आहे.
मी मेंटल आहे, मी गोळ्या घ्यायला विसरलो. बरोबर, म्हणून असं बोलतोय. आमच्या राहुलच्या गोळ्या चालू आहेत, तुझ्या गोळ्या चालू असतील. मेंटलच्या गोळ्या चालू आहेत आमच्या राहुलच्या. तर गाईज समजून घ्या, शिव्या आल्या तरी शिव्या घातल्या. तर गाईज समजून घ्या. तू पण त्याला मेंटल बोल. याचा एकच हिशोब आहे, जर मी याला काय बोललो तर हा ब्लॉगमध्ये शिव्या देणार, हा याचा हिशोब आहे. तर तुम्हीच सांगा हा केवढा मेंटल आहे. बघा काहीच कसं असतं माहिती आहे, हाती चाले बाजार तो कुत्ते भोके आहे, एकच विषय. पण हा हाती कुठे आहे, हा सॉरी हा कुत्ता कुठे आहे, हा कावळा आहे. मी हत्ती कुठची सोडून दाखवतोय. तर जाऊ द्या मित्रांनो, समजून घ्या, याच्या गोळ्या चालू आहेत मेंटलच्या. त्याने एक गोळी चुकवली, एक गोळी चुकवली. जेवल्यानंतर त्यांनी घेतली नाही. आता तर मित्रांनो, आतापर्यंत ब्लॉगमध्ये मी याची लय मजा घेतली, पण हा आपला एकदम खास भाऊ आहे, जीवाला जीव देणारा मित्र आहे. तर याचा इंट्रो दिला आहे मी, राहुल लावडे अनब्लर वर्ल्ड, याला फॉलो करा इंस्टाग्रामला. बस भावा. आणि आपल्या भावाला पण सबस्क्राईब करा. हां, तर भाऊ आता खुश झालेला आहे फायनली. तो बोलतोय अख्ख्या ब्लॉगमध्ये फक्त माझी मजा घेतात ते, तर इंट्रो नाही दिला. मग मी आता फुल इज्जत मध्ये इंट्रो वगैरे काय नाही. हां भाई ओळखतात आपल्याला सगळं पब्लिक. हां अनब्लर वर्ल्ड. तर आता 4 वाजलेत आणि आम्ही आता निघालो घरी जायला. आता इकडून आम्ही जाणार CST स्टेशन, आणि मग तिकडून हे यांच्या घरी, मी माझ्या घरी, आणि हा प्रणवच्या घरी. म्हणजे हा डोंबोलीला जातो ना, तर हा सकाळी जाईन आरामात. तर विषय एवढाच आम्हाला वाईट वाटतं आहे की आम्ही मरीनला गेलो, तिकडे बसून नाही दिला. आम्हाला वाटलं गेटवे ऑफ इंडियाला बसून देतील, तिथे पण नाही बसून दिलं. तर नशीब आम्हाला त्या ताज हॉटेलसमोर तरी बसून दिलं, आणि ते एक रील बनवलं. नाही तर परत आम्हाला आता आमची रात्र फुकट गेली असती. पण काय नाही. तर आता जाऊ CST स्टेशनला, आणि मग बाय बाय गाईज, बाय बाय. ब्लॉग अजून एंड झालेला नाही आहे. अजून उतरवायचं, दाखवायचं आहे. रस्ता खूप मोठा आहे, मारामारी होऊ शकते. रस्त्यात काही होऊ शकतं. तुम्हाला बोललेला तो ब्लॉग संपायच्या आत तुम्हाला काहीतरी बघायला भेटेल. तर ब्लॉग अजून संपलेला नाही आहे मित्रांनो, स्टेशन अजून खूप लांब आहे. तर भेटू. तर मित्रांनो, याचं तोंड लाल दिसत असेल तर यांनी काय विमल वगैरे खाल्ली नाही, नाहीतर तुम्हाला असं काय वाटेल. यांनी खाल्लं आहे पान, तो आम्ही जो अजित बायकाडचा फ्लेवरवाला पान खातो, पान खातो, तो यांनी खाल्ला आहे. बाकी दुसरं काय नाही आहे. तर तेच सांगायला मेसेज केला आहे. तिथं काहीतरी लफडा आला मोठावाला. थांबे थांब गाडी. काहीतरी शॉर्ट झाला आहे, बघूया काय सीन झाला आहे. अरे भाई मॅरेथॉन आहे, बोलतोय ना तुम्हाला, मॅरेथॉन आहे. ड्रेस बीसवर मॅरेथॉन पळणार आहेत का? इथं लाडकी बहीणचे फॉर्म चालू झालेले. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म चालू झालेत लाईनवर. अरे एवढी गर्दी, पहिली ट्रेन इथून सुटते की काय? 10 रुपये का तिकीट घेणार? पाणी मला वाटलं इथं पिक्चरमध्ये येण्याची तिकीट घेतोय. तर मित्रांनो, मजबूत गर्दी आहे. मॅटर बिटर काय नाही झालं आहे, काहीतरी शूटिंग हे बोलत आहेत. शूटिंगमध्ये ना असेल, पण शूटिंगचा पण काहीतरी सीन असेल. शूटिंगला असं लाईन आहे. तर माहिती करून घेऊ. तर माहिती करून घेऊ आपण काय सीन आहे, आणि मग तुम्हाला पण सांगू. ती लाईन होती जेवणासाठी. म्हणजे विचार करा, जेवणासाठी पण माणसं एवढी लांब लाईन लावतात, आणि एवढी गर्दी झाली सकाळी फक्त जेवणासाठी. हे राहुल जा ना, उभा राहा लाईन. बघ, तू पण राहा. पाणी दे ना, पाणी तर पिलं. पाणी नाही. कुठे आलो ते दाखव रे. हा, आता आपण आता आलोय व्हाईट लायब्ररीकडे. कुठे सॉरी व्हाईट लायब्ररी. सगळे डेस्टिनेशनचे नाव बदललेले आहेत. उद्यापासून गुगल मॅपवर तुम्हाला नवीन नाव दिसतील. व्हाईट लायब्ररी नाही. माणसाने इकडची कधी पुस्तक आता वाचली नसतील, पण फोटो 100 काढली असतील. तिकडे पुस्तकं भेटत पण नाही, तिकडे पुस्तकं भेटत पण नाही. तर तुम्हाला आता कळलं, हे टाकायचं, हे टाकणार. हा, हे टाकायचं, टाकणार, हे टाकायचं. टाकणार. अरे पण मग लायब्ररी का बोलतात व्हाईट लायब्ररी? मला सफेद पुस्तक. मग पुस्तकालयामध्ये काय डिमार्ट खोलले का त्यांनी?
मला असं वाटलं म्हणून मी बोललो की व्हाईट लायब्ररी या आयुष्यपत. तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक जिथं आपल्या नोटा बनतात आणि इकडे नोटा काढतात ICI बँक आणि इकडून नोटा काढतात ATM. तर बॅक साईड ही भारतीय रिझर्व्ह बँकची. ही कुठची बँक आहे रे? उज्जीवन. ही बघा, ही नवीन कोणती तरी बँक आहे, उज्जीवन असेल रे, आपल्या इथं नसेल याची शाखा. तर मित्रांनो, पाऊण तास चालून फायनली आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. बिचारे लय वैतागलेत आज, मी त्यांना जबरदस्ती आणले आणि आले पण ते माझ्या बोलण्यावरून. शेवटचं तर मित्रांनो, धन्यवाद, तुम्ही आलात माझ्या एका बोलण्यावरून. शेवटचं बोललो ना, शेवटचं. अच्छा, ते मला ऐकायला नव्हतं आलं. मेदूवडा आणि सांबार आता मेदूवडा आणि सांबार केलो ना, याचा पण फुटेज येणार आहे काहीच. नाही येणार मित्रांनो, असं काय नाही होणार आहे. समजून जावा. तर आता ट्रेन पकडणार आणि डायरेक्ट घरी जाणार. अजून एंड ब्लॉग नाही झालाय. ब्लॉग एंड झाला आहे, आता मी करणार आहे. तुम्हाला तर गाईज, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो, म्हणजे एंड नाही करते अजून, यांना बाय करायचं आहे. तर आपण आता ट्रेनमधून बसून जाऊ आणि मग हे लोक उतरतील तेव्हा ब्लॉग एंड करू. समोरची काय वाटतं? तर चला, तुला खोपोली. तर आता हे लोक स्लोनी जातात ते आणि मी फास्टनी जातो आहे. तर बाय भावा, बाय बाय. तर बाय, भेटू नको. आज येतो. भेटू नको बोलतोय. चल चल चल. नीट जा. तर आता मी पण निघतोय आणि ट्रेन पकडतोय. तर मित्रांनो, वाजलेत 5 वाजून 6 मिनटं झाली आहे. मी पण आता घाटकोपर स्टेशनला उतरलो आहे आणि आता चालतो आहे, घरी जाईल, एडिटिंगला बसेल, कारण की हा ब्लॉग आपल्याला 2-3 वेळापर्यंत तरी अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, आज जी मजा मस्ती केली त्यामध्ये जो राहुल आपला होता, राहुल धावडे, तो आपला खूप जवळचा मित्र आहे आणि आपण आपल्या जवळच्या माणसांचीच मस्ती करतो. तर असं काय समजू नका की आम्ही त्याचीच मस्ती केली वगैरे. तर जे आपले जवळचे असतात आपण त्यांचीच मस्ती करतो. आणि राहुल, आंबा गाड्यांचा आवाज येतो. तर राहुल हा खूप चांगला फोटोग्राफर आणि व्हिडिओ एडिटर आहे. तुम्ही अनब्लर वर्ल्ड इंस्टाग्रामला सर्च करू शकता आणि त्याची ID पाहू शकता. तो खूप चांगला फोटोग्राफर आणि एडिटर आहे. जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचे असतील, वेडिंग शूट, तर अनब्लर वर्ल्डला मेसेज करा. तर आज थंडी पण आहे जरा, 2 दिवस थंडी नव्हती पण आज थंडी आहे. आणि माझी पण चार्जिंग संपली आहे, ऑलमोस्ट संपायला आली आहे. 6% चार्जिंग आहे, म्हणून फ्लॅश पण चालू होत नाही. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तर जय साईनाथ, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. Audio Jungle.